सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। गणेशवाडी येथील शेतकरी संतोष कायगुडे यांनी केळीचे एकरी तब्बल 30 टन उत्पादन घेतले आहे। त्यांनी G9 जातीची केळी 3 एकर क्षेत्रावर 7.5 फूट अंतरावर लागवड केली होती। ही लागवड 1 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली असून फेब्रुवारी 2026 मध्ये हार्वेस्टिंग पूर्ण झाली। सध्या या केळीची निर्यात होत असून त्यांना प्रति किलो 16 रुपये 50 पैसे असा दर मिळालाय। शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परिसरातील ढोरा नदीपात्रात रात्री अपरात्री वाळू व गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात बेकायदा तस्करी सुरू असल्याचा आरोप होतोय। जिल्हाधिकारी पंकज आशया यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ढोरजळगाव, आपेगाव, अखताडे, निंबेनांदूर, मळेगाव आदी भागात ट्रॅक्टर व डंपरद्वारे राजरोस वाहतूक सुरू आहे। बेकायदा उत्खननामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून पर्यावरण व भूजल पातळीला धोका निर्माण झालाय। घरकुलासाठी मोफत वाळूची घोषणा असतानाही गोरगरिबांना मात्र वाळू महागात खरेदी करावी लागते। माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषदेने नाशिक विभागात आपल्या गुणवत्तेची छाप सोडली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालाय। विभाग स्तरावर अहिल्यानगर राहता तर जिल्हा स्तरावर संगमनेरच्या बीडीओंना प्रथम पुरस्कार मिळाले आहेत। शिवाय आव्हाणे, बुद्रुक, ललित खुर्द, जफराबाद या 3 ग्रामपंचायती विभागात 1.5 कोटींचा पुरस्कारासाठी पात्र ठरल्याची माहिती माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी दिली आहे। राहुरी शहरात पार पडलेल्या हळदी समारंभातील आनंदावर विरजण घालणाऱ्या 6 लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी राहुरी पोलिसांनी थेट मध्य प्रदेशात जाऊन छडा लावला। दागिने हस्तगत करण्यात राहुरी पोलिसांनी दाखवलेले चातुर्य व धाडसासह सांघिक कार्यामुळे अखेर नवदाम्पत्याच्या आयुष्यातील आनंद पुन्हा परतला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार चोरीस गेलेले सर्व दागिने मंगळवारी फिर्यादींकडे सुपूर्द करण्यात आले। जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी महिलांनी पारंपरिक भगवे फेटे बांधून भव्य मोटारसायकल रॅली काढत छत्रपतींच्या जयघोषाने परिसर दणानून सोडला। या रॅली दरम्यान महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून फेरी काढत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले, तर जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली। या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित महिलांनी शिवचरित्रातील आदर्शांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। या उपक्रमामुळे महिला शक्तीचा उत्साहपूर्ण व संघटित आविष्कार पाहायला मिळाला, तर नागरिकांनीही या अनोख्या रॅलीचे स्वागत करत सहभागींना शुभेच्छा दिल्या। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी काल सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राबवलेल्या ऑल आउट मोहिमेत गुन्हेगारी प्रवृत्तींवर जोरदार घाव घातला। शहरातील विविध भागात एकाच वेळी धाड सत्र राबवत पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना अक्षरशः हादरून सोडले। या कारवाई दरम्यान अवैध शस्त्र बाळगून दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत व आर्म ऍक्ट नुसार गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे। तसेच जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या अचानक छाप्यांमध्ये दोघांवर कारवाई करण्यात आली आहे, तर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली आहे। तसेच गुटखा विक्री व अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे, तर दोघांवर गुन्हा दाखल केलाय। तसेच अवैध दारू विक्री करणारी आणि गावठी हातभट्टी दारूचे ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहेत। गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिलाय। सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची ऑल आउट मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असा ठाम इशारा पोलीस निरीक्षक कुंभार यांनी यावेळी दिलाय। माननीय श्री सोमनाथ गार्गे सर, माननीय श्री सोमनाथ वाकचौरे सर, माननीय एसडीपीओ अमोल भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत असतो आणि कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हिस्ट्री शीटर, पाहिजे आरोपी, रेकॉर्डवरचे आरोपी आणि तडीपार आरोपी यांची तपासणी करून आम्ही पाहणी करत असतो। त्या अनुषंगाने आम्ही गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवून PSI रोठे, PSI सोडणे आणि स्टाम्प असे 2 विभागात विभागणी करून आम्ही कोपरगाव शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवले। त्या दरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे हनुमाननगर भागात 2 इसम मिळून आले वेगवेगळ्या ठिकाणी। त्या अन्वये त्यांच्या 2 पंचासमक्ष झडती घेऊन तलवार हस्तगत करण्यात आली आणि एकाकडे अर्जुन राजू सोनवणे याच्या विरुद्ध आर्म ॲक्ट 425 अन्वये 78/26 कलमप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या सदर गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली। आणि त्याच भागातील दुसरा आरोपी हा बेकायदेशीर तलवार घेऊन बाळगताना मिळून आला आणि त्याचे नाव आहे विशाल संजय जगधने, वय 20 वर्ष, हनुमाननगर भागात मिळून आला। त्या अन्वये 2 पंचासमक्ष आम्ही तलवार जप्त करून सदर आरोपी तास सदर गुन्ह्यामध्ये 82/26 आर्म ॲक्ट कायदा 425 गुन्ह्यामध्ये त्यास अटक करून माननीय न्यायालयात 2 आरोपींना हजर करण्यात आले। तसेच कोपरगाव शहर भागामध्ये जे अवैध दारू विक्री करणारे त्या 2-3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तसेच जुगार, बेकायदेशीर जुगार व मावा विक्री करणारे यांच्यावर सुद्धा 4-5 केसेस करण्यात आलेले आहेत। आणि सदर मोहिमेदरम्यान आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत नॉन बेलेबल वॉरंटमधले 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। जुगारमध्ये असे 2 आरोपी, दारूबंदीमध्ये 2 आरोपी आणि मावा विक्री करणारे हे 2 आरोपी, असे 10 आरोपींविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच हद्दीमध्ये असेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगून कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही जास्तीत जास्त कठोर कारवाई करू। पोलिसांच्या हद्दीत संवत्सर भागामध्ये जे काही अवैधरित्या ज्या भट्ट्या आढळून आल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा आम्ही भट्ट्या उद्ध्वस्त करून रसायन नाश करण्यात आलेले आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। तसेच या नंतर सुद्धा असेच कारवाया सतत चालूच राहतील। संगमनेर शहरातील कुंतुनाथ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी सकाळी बिबट्या शिरल्याने धावपळ उडाल्याचं पाहावयास मिळाले। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यानंतर वन विभागाच्या पथकाकडून त्या बिबट्याचा शोध सुरू आहे, तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आलंय। कोपरगाव मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील युवकांच्या सशक्त शरीरयष्टी आणि निरोगी जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदारसंघातील 10 गावांना जिम साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 7 लाख प्रमाणे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आजच्या स्पर्धात्मक युगात आरोग्याच्या दृष्टीने मजबूत शरीरयष्टी, शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे। पोलीस, लष्कर, अग्निशमन दल तसेच विविध शासकीय भरती प्रक्रियेत शारीरिक फिटनेस चाचणीमध्ये कित्येक तरुणांच्या संधी हुकतात। त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनाही शहरातील तरुणांप्रमाणे अत्याधुनिक व्यायाम साधनांची सुविधा मिळावी या उद्देशातून केलेल्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं। या निधीतून कोपरगाव मतदारसंघातील वारी, मायगाव देवी, डाऊस खुर्द, कारवाडी, भोजडे, ब्राह्मणगाव, काकडी, डाऊस बुद्रुक, आपेगाव आणि मढी बुद्रुक या 10 गावांना व्यायामशाळांसाठी आधुनिक जिमचे साहित्य देण्यात येणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं असून नियमित सरावातून विविध शासकीय भरतीसाठी तयारी करण्यासाठी या जिमच्या साहित्याचा उपयोग होऊन आरोग्य, फिटनेस आणि शारीरिक क्षमता वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे। नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर खुनाचे रूप घेतले असून शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पतीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वंदना संतोष वडागळे असे मयत महिलेचे नाव आहे। संतोष संभाजी वडागळे असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।
सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.